हाय हॅलो नमस्ते मिसेस फौजवेलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आहे शनिवार आणि मी सोमवारी ब्लॉग केला होता रक्षाबंधनचा। त्याच्यानंतर एक पण व्हिडिओ शूट केला नाही। याचं कारण असं की मूड ऑफ होते तिघांचे पण, कारण फौजी 2 दिवसात येतो असं सांगून गेलेत आणि जवळजवळ उद्या 15 दिवस होतील फौजींना जाऊन। तर अजून काही यायचं म्हणजे असं काही येतच नव्हते आणि असंच म्हणजे नाही का ते विचित्रच वाटत होतं। आणि माझी पण तब्येत थोडीशी ठीक नव्हती आणि आधीची पण तब्येत ठीक नव्हती। आयुष ठीक आहे, आयुषची एक्झाम चालू आहे, त्याचं पण मग रिव्हिजन वगैरे ते पण चालू आहे। त्यामुळे मग वेळच मिळत नव्हता व्हिडिओ शूटिंगला। सगळी काम दिवसभर असंच माझं चाललं होतं, तर कामच आवरत नव्हतं। आधी एवढा त्रास द्यायचा ना, तर आज पण आणि त्याला कालच्यापासून तो रोजच पप्पांची आठवण काढतो। तुम्हाला तर माहितीच आहे पप्पांचं किती लाडका आहे। तर पप्पांचं खूप सारखं पप्पा पप्पा, त्याच्या लक्षात आलं की 5 मिनिटानंतर पप्पा पप्पा, तर त्याचं असं चालू होतं। आणि कालच्यापासून अचानकच त्याला ताप आला। तर परवा दिवशी रात्रीपासूनच ना त्याचं डोकं गरम होत होतं। मला वाटलं असं असेल म्हणजे आपल्या बॉडीमध्ये हीट असेल ना, तर डोकं कधी कधी गरम होऊ शकतं। त्यामुळे मग डॉक्टरांनी आम्हाला एकदा सांगितलं होतं। त्यामुळे डोकं गरम असलं तर आपण अगोदर सगळ्यात आधी तर थर्मामीटरने चेक करायचं, ताप असेल तरच औषध पाजायचं, बाकी घाबरून जाण्याचे काय कारण नाही असं सांगितलं होतं। त्यामुळे मग मी तरी पण मग ताप चेक केला। परत सकाळी उठल्यानंतर नॉर्मल होता तो आणि ताप पण नव्हता। परत मग काल पण दुपारपासून तो सकाळपासून कंटिन्यू पप्पा पप्पा म्हणत होता। तर फौजींना फोन लावून दिला, तो बोलला। तर ना फोन लावला ना की तो फोनच द्यायचा नाही आमच्याकडे, आणि आम्ही जरी घेतला इथून बोलणार तो रडायला चालू करायचा। तर त्याच्याच हातात फोन, तो बोलतोय। तर फौजींचं काम झालेलं आहे फायनली सगळं, जे ज्या कामासाठी गेले होते ते। आणि तर कालच झालं, पण काल रिझर्वेशन नाही मिळालं। त्यामुळे आज संध्याकाळी येणार आहेत ते। तर तिथून निघणार आहेत दुपारी। सो किती वाजता पोहोचतात काय ते बघूया। त्यामुळे मग ना काल 4 वाजता त्याला मी ताप चेक केला, तर ताप होता त्याला 100.8, 9, 7 असं म्हणजे वाढत होता कमी होत होतं, वाढत होतं कमी होतं असं होत होतं। मग मी फौजींना फोन केला की त्याला ताप आलाय, मग काय करू। तर मग फौजी म्हणले की औषध असलं तर 5 किंवा मग हॉस्पिटलमध्ये घेऊन जा। मग औषध होतं माझ्याकडे, मग त्यामुळे मग माझ्याकडे कायम असतं स्टॉकमध्ये। तर जरी फोडलेली बाटली असली तरी एक्स्ट्रा अजून एक असते। तर माझ्या आवाजाने तो उठलाय, तो झोपला होता आणि ऐका तो काय म्हणतोय। तर ना एवढं म्हणजे तो त्रास देतो ना, रात्री पण रात्रभर झोपला नाही, परवा दिवशी पण रात्रभर झोपला, रडत नव्हता कंटिन्यू, म्हणजे असं चिडचिड करत होता तो आणि सारखा पप्पा पप्पा म्हणायचा। जर शेवटी त्याला ताप आला म्हणजे ते काय म्हणतात आपल्याकडे म्हणतात ना ते जोसरा काढणं वगैरे, तर मी आधी कधीच म्हणजे असं बघितलं नव्हतं। पण ना आयुष्यावेळी कसं आम्ही गावाकडेच होतो, त्यामुळे आयुषला एवढी सवय नव्हती फौजींची। तर कधी 3-4 महिन्यातनं ते 1 महिना सुट्टीला यायचे आणि मग तो 1-2 दिवसात तो विसरून जायचा, असं असायचं। पण आधी झाल्यापासून तुम्हाला माहितीच आहे कंटिन्यू ते आहेत आमच्या सोबतच। आणि आधीला जास्त सवय, तो जास्त क्लोज झालाय। त्यामुळे ना त्याला म्हणजे काय म्हणतात, तो आठवणी एवढे आठवण काढतो ना, त्याला ताप आलेला आहे आता सध्या। तर त्याला रात्री मी दुपारी पण औषध पाजलं होतं, नंतर रात्री नंतर औषध पाजल्यानंतर झोपला। परत त्याला एकदम जास्त घाम आला, सगळे कपडे वगैरे सगळं भिजलं त्याचं अंथरूण। म्हणलं की आता ताप उतरलाय, मग ताप उतरला होता, बाकी काय नाही, खेळा वगैरे सगळा। तो 1.5-2 तास झोपला होता रात्री। संध्याकाळी 4 वाजता तो 6:30च्या आसपास उठला। तर त्याच्यानंतर मग 7 वाजता मी त्याला दूध भात चारलं, दूध आणि भात खाल्ला त्याने। आणि त्याच्यानंतर मग जसं संध्याकाळ होत जाईल ना, म्हणजे 8-8:30 नंतर परत त्याचं अंग गरम व्हायला लागलं। आणि परत मी चेक केला तर असं एवढं जास्त पण अंग गरम नव्हतं, पण ताप चेक केला तर 101 ताप होता। तर मला समजत नव्हतं नक्की काय, तर हे 100% जोसरा काढलेला होता त्याने। त्यामुळे त्याला वरचे वर फिरून फिरून ताप येत होता। तर मग मी परत फौजींना फोन केला, तर मग ती बोलल्यानंतर थोडासा नॉर्मल झाला तो। परत आणि ताप वाढायला लागला, 101 ताप होता। मग परत आणि औषध पाजलं मी, 9-9:30च्या आसपास औषध पाजलं। परत मग त्याच्या संग खेळत बसलो दोघं पण, मी आणि आयुष पण। आणि तो जवळजवळ 10:30-11 वाजता झोपला रात्री। परत आणि 3-4 वाजता उठला, 4 वाजल्यापासून तो जागाच आहे।
परत झोपला 5-5:15 वाजता. मी कसं तर त्याला झोपवलं जबरदस्तीने, कारण मला उठून टिफिन वगैरे बनवायचा होता त्यामुळे. आणि आज सॅटर्डे त्यामुळे आयुषला मी पास्ता दिला होता टिफिनला, त्यामुळे एवढं काही जास्त वेळ लागणार नव्हतं. मग 5:30 पर्यंत मी त्याला घेऊन बसले होते. त्याच्यानंतर मग टिफिन बनवला, माझं सगळं मी आवरलं आणि त्याची बॅग वगैरे भरली. आयुषने रात्री भरली नव्हती, कारण हेच आमचं हाच गोंधळ चालला होता आधीला. म्हणजे काय म्हणतात, पॅम्पर करणं चाललं होतं. सो मी आता हसते, पण ना रात्री एवढी कंडिशन आमची, म्हणजे असं झालं होतं ना की कधी येणार आहेत फौजी. तर मी म्हटलं या लवकर, तुमचं काम ते रिझर्वेशन सगळं राहू दे, तुम्ही आहे असं या. तर म्हणजे असं वाटत होतं, पण मी म्हणू शकत नव्हते ते. म्हणजे एक नाही का, त्यांना पण मग टेन्शन आलं असतं ना. त्यामुळं मग तेवढं नॉर्मल आम्ही बोललो. म्हणजे त्याच्यानंतर फोन ठेवला आणि मग त्याच्यासंग खेळलो. त्याला TV लावून दिली, थोडा वेळ TV बघितली त्याने आणि मग तो झोपला. 10:30-11 वाजता झोपला. त्याच्यानंतर मग सकाळी उठल्यानंतर मग मी थोडा वेळ घेऊन बसले होते. परत झोपला तो. मग टिफिन वगैरे बनवूस तर परत उठला आणि मग त्याच्यानंतर सकाळपासून हेच माझं, म्हणजे त्यालाच घेऊन बसले होते. त्याला दूध पाजलं आणि थोडंसं दूध पेला तो, बाकी अजून काहीच खाल्लं नाही त्याने. आणि परत मग किरकिर करत होता. मग ताप चेक केला तर ताप काही नाही, आता नॉर्मल आहे तो. आणि त्यामुळे आज म्हणलं की व्लॉग थोडंसं व्हिडिओ शूट करूया, म्हणून मी आत्ता व्लॉग म्हणजे व्हिडिओ शूट करते. तर तुम्ही म्हणाल की 4-5 दिवस झाले व्हिडिओ का शूट केलं, म्हणजे का आले नाही. तर हेच कारण होतं, आधीची तब्येत ठीक नव्हती. मला पण थोडंसं ना सर्दी झाल्यासारखं झालं होतं आणि मला असं म्हणजे ते काय म्हणतात ना, कामच करू वाटत नव्हतं एवढं, म्हणजे मूड ऑफ झालेला. तर वाटतंच ना की 2-3 दिवसात येतो म्हणले आणि अजून आले नाही. तर त्यांचं काम काहीतरी अडकलं होतं त्यामुळे. सो आता उठला या देव का. आणि त्याला मी पांघरून घातलं होतं, असाच उघडा झोपवला होता. तर जास्त पण म्हणजे असं कपडे जास्त पण घातले ना की मग ताप अजून जास्त येऊ शकतो. त्यामुळे मी एक साधा स्टोल टाकला होता अंगावर आणि असंच झोपवलं होतं त्याला. जवळजवळ 1.5-2 तास झोपलेला आहे, छान झोप झाली त्याची. आणि तो झोपेतून उठल्यानंतर आता तुमच्या समोरच तो उठून आलाय बघा, पण अजिबात रडत नाही तो. 1-2दा मी मगाशी म्हटलं ना, तो काय म्हणतोय का, तेव्हा तो पप्पा पप्पा म्हणत होता, 2 वेळा पप्पा म्हणला. पण व्हिडिओमध्ये ऐकायला गेलंय का नाही माहिती नाही. सो चला तर मग आता तो उठलाय, त्याला काहीतरी खायला घालते. आणि मी पण आत्ता कॉफी करून घेतली. मला खरं तर ना असं झालंय की कधी एकदा मी खाते काय असं चक्कर यायला लागले झाले. आता कपडे वगैरे धुतली, सगळं झालं, माझं आवरून झालेलं आहे. थोडीशी भांडी येतात ती नंतर घासते मी, अगोदर आधीला चारते. आणि त्याच्यानंतर मी अगोदर सगळ्यात आधी तर थोडीशी बिस्किट आणि कॉफी खाऊन घेते आणि नंतर मग डायरेक्ट स्वयंपाक करते. आता काय माझ्यासाठी नाश्ता बनवणार नाही मी, तर आधीला काहीतरी करून चारते मी, शिरा वगैरे. सो ओके, हा खावा. बिस्किट खाते तो, बिस्किट खाते. आणि आता नॉर्मल आहे तो, आता ताप वगैरे नाही, अंग एकदम गार आहे, नॉर्मल आहे. चला, एक तर टेन्शन गेलेलं आहे. आणि फौजी नसले, एकटे असलं ना की बघा एवढं म्हणजे टेन्शन टेन्शन काय म्हणतात, एकटे असलं ना की प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम येतात. याआधी पण मी मागच्या वर्षी पण व्हिडिओ केले होते ना, फौजी G7ला गेले होते तेव्हा पण ना असं एक सॉल्व्ह करूच तर दुसरा प्रॉब्लेम काहीतरी यायचा, एक होच तर दुसरं यायचं. त्यावेळेस आयुषला ताप आलेला आणि आता आधीला आलाय. त्यावेळेस आयुषला पण मी तो पण ब्लॉग शेअर केलेला, 102 का 103 ताप आलेला आयुषला. अचानकच खेळत होता तो, नॉर्मल स्कूलला गेलेला, सगळं नॉर्मल होतं आणि त्याला अचानकच ताप आला. त्यामुळे आणि आधीचं पण तसंच झालं अचानक. म्हणजे अचानक म्हणता येणार नाही, कारण तो सारखं त्याचं पप्पा पप्पा चाललेलाच असतं आणि तर 100% जोसराच काढले होता. तर चला, तर आज येणार आहेत फौजी, रात्री येणार आहेत. तर किती वाजता येणार आहेत अजून काय आम्हाला माहिती नाही, ते कधी सांगत नाही, कधी निघणार आहे काय माहिती नसतं. तसं एक आयडिया दिली मला, 3 वाजता ट्रेन आहे, पण त्याच्या आधीची पण असू शकते आणि त्याच्यानंतरची पण असू शकते. एक्झॅक्ट 3 वाजताची आहे की नाही मला माहिती नाही. तर कायम तसंच असतं, आम्ही गावाकडे पण असलो ना की फौजी मी येणार आहे म्हणून सांगत नाहीत कधीच. त्यामुळे मग कधी येतील तेव्हा येतील. सो मोस्ट वेलकम. तर ना आम्ही सगळी वाट बघतोय त्यांची. खरं तर सगळ्यात पहिलं तर आधी, तर आता झोपत न उठला तर बिस्किट खातो, त्याला खाऊ दे, एखादं बिस्किट चालतं, मी देते कधी कधी. तर जास्त पण नाही म्हटलं ना मग ते चिडचिड करतात पोरं, त्यामुळं मग सो चला, तर आता आजच्या ब्लॉगला तर सुरुवात केलेली माझी बडबड, जवळजवळ 9-10 मिनिटं झालेली.
सो चला तर आता मी व्लॉगला कंटिन्यू करते. आता सगळ्यात तर कॉफी पिऊन घेते आणि थोड्या वेळाने कंटिन्यू करते. तर मला वाटतं 8 दिवसात ना अजिबात पाऊस नव्हता, एकदा पण पाऊस आला नाही आणि वारं बिरं काहीच नव्हतं, एकदम नॉर्मल वातावरण होतं. आणि आज बघा आज फौजी येणार आहेत. मी सगळी घराची साफसफाई गॅलरी वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि एवढं वारं सुटलं आहे, सगळा कचरा सगळं घाण झालेलं आहे परत अजून. तर फौजी आज आहे रविवार, तर संडेचं सकाळचं शूट आहे हे. तर काल म्हणजे मी काही शूट केलंच नाही त्याच्यानंतर. आणि आज म्हणजे रात्री आले फौजी 12-12:30 वाजता आणि आता मग रात्री जेवले नव्हते, मग डायरेक्ट जेवणच बनवलं मी. तर आज जेवणात होती लौकीची खीर, चपाती म्हणजे फुलके केले होते आणि गवारीची भाजी आणि भात होता. वरण करायचं होतं पण वरणाला काही फोडणी देत. तर फौजींना फोन आला आणि त्यांना जायचं होतं. तर बघा काल रात्री 12 वाजता आले ते आणि सकाळी परत जेवण करून नाश्ता बनवलाच नाही, मी डायरेक्ट जेवण बनवलं आणि जेवण करून ते गेले पण ऑफिसला. तर त्यांचं काम असं आहे की संडे मंडे काही नाही, तुम्हाला याआधी पण मी सांगितलं होतं. आणि आता तर बरेच दिवस नव्हते त्यामुळे ना सगळी कामं पेंडिंग आहेत आणि यांच्यासोबत अजून एक भैया सुट्टीला गेले त्यामुळे ते एकटेच होते. आणि आता फौजी आले तर मग त्यांना लगेच फोन करून बोलवून घेतलेलं आहे. तर असंच असतं बघा फोर्समध्ये, आराम वगैरे काही नसतं. 24 घंटा ते काय म्हणतात ना, जेव्हा फोन येईल तेव्हा जायला लागतं. सो चला तर मग आता आधीच चाललंय मस्ती, तो बघा किती खुश आहे. तर आता वाजले दुपारचे 4 आणि आता पण फौजी चाललेले. सकाळी आले 12-12:30 वाजता, परत थोडंसं भात आणि दूध खाल्लं. तर सकाळी जेवले त्यामुळे जेवण काही जास्त खाल्लं नाही. आणि त्याच्यानंतर मग आता निघाले. त्याने आधी बघा त्यांना जसं त्यांनी चेंज केले ना ते. आणि आधी ना रात्रभर पण खूप जास्त दमवत होता, तो रडत होता रात्रभर. तर नाही काय झालं होतं त्याला. आणि आता बघा म्हणजे जसं की त्याला कळलंय ना, जसं फौजी आलेत ना घरात, तो त्यांच्याच पाठीमागे त्याला पाणी पण प्यायचं तर पप्पांच्याकडे. तर ना मग अशी म्हणजे 4 वाजता जेव्हा जायच्या आधी ना पाणी प्यायचं होतं तर त्याला. तर मला म्हटलं बॉटल भरून दे आणि मी पप्पाकडे दे, पप्पांच्याकडून देणार आहे. म्हणजे पप्पा पाणी जर म्हटलं तर पप्पा. म्हणजे मग मी परत फौजींना दिली बॉटल, तर त्यांनी घेतल्या, मग त्यांनी दिल्यानंतर पिला. मग असं काम झालंय त्याचं. आता पण बघा पप्पा आल्यापासून पप्पाचं सोडायचं झालंय. पाणी पण प्यायचं ना पप्पाकडनंच घ्यायचंय त्याला. चल पिलू आल्यावर जाऊया. चल लवकर या बरं का, आपण जाऊया फिरायला. चल चल की. कुठं जाणार आहे तू? काय काय दीदी आहे ती. तर हे बघा आता त्याला ती बॅडमिंटनची बॅट दिसली तर त्याला थोडंसं डिस्ट्रॅक्ट झालेलं, लगेच फौजी गेलेले आहेत. तर त्यांना पण वेळेचं असतं ना, ज्या म्हणजे त्यांच्या वेळेत जायला लागतो ऑफिसला ड्युटीला. सो चला तर आता मग आपलं बाकीची काम आता काही नाही, संध्याकाळचं स्वयंपाकच करायचं डायरेक्ट. तर आधी बघा कसा खेळतोय बॅडमिंटनने. तर आता तो विसरला, थोडा वेळ विसरतो आता तो. अरे येते का? अरे धीरे धीरे उसको दो. चला तर आता मग फौजी तर आलेले आहेत. आता येतील ते 6-6:30 पर्यंत. सुट्टी असली की जरा लवकर येतात, नाही तर मग 8-8:30 वाजतात. तर तुम्हाला तर माहितीच आहे, रेग्युलर व्ह्युअर्स असाल तर तुम्ही. तर चला तर आता आधी आणि आयुष छान खेळत आहे, तोपर्यंत मी एडिटिंग वगैरे करते आणि माझं जे काही एक्स्ट्राचं जे काम असेल ते करून घेते. तर हा व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे हा व्लॉग इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.